हॅलो एव्हरीवन, माझं नाव अतुल पतंगे. मला नीट 2024 मध्ये 656 आउट ऑफ 720 स्कोर आलेला आहे आणि बायोमध्ये माझा स्कोर 345 इतका आहे. फिजिक्समध्ये 151 आणि केमिस्ट्रीमध्ये 160 इतका स्कोर आहे. माझा 9वी आणि 10वी मध्ये सायन्स हा विषय खूप पक्का होता, त्यामुळे मी 11thला बायोलॉजी घेण्याचा आणि म्हणजे पीसीबी ग्रुप घेण्याचा आणि पीसीबीचा ग्रुप ठरवल्यानंतर मला कुठं करायचं हे ठरवल्यानंतर मी परभणी येथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी जेव्हा सरांचा स्कोर बघितला तर खूपदा सरांचा स्कोर 360 आउट ऑफ 360 बायोलॉजीमध्ये स्कोर आलेला आहे. त्यामुळे मी ठरवलं की बायोलॉजीला फक्त उलसुरे सरांकडे जॉईन व्हायचे. माझ्या पूर्ण नीट जर्नीमध्ये मी बायोलॉजीसाठी मोस्टली बायोलॉजीसाठी NCERTचा यूज केलेला आहे. फिजिक्ससाठी NCERT चॅप्टर झाल्याच्या नंतर NCERT रीड करायचो आणि एक रेफरन्स बुकचा यूज करायचो. केमिस्ट्रीसाठी सुद्धा मी फक्त NCERTचा यूज करायचो आणि क्वेश्चन प्रॅक्टिससाठी फिजिकलच्या क्वेश्चन प्रॅक्टिससाठी मेनली एखादी रेफरन्स बुक यूज करायचो. माझं पूर्ण दिवसाचं शेड्यूल मी सकाळी माझ्या उठल्याबरोबर तयार करायचो आणि ते जे काही शेड्यूल आहे ते माझ्या पूर्ण दिवसामध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न करायचो. आणि जेव्हा जेव्हा मी अभ्यास करायला बसायचो तेव्हा मिनिमम 2 घंटा तरी मी सलग अभ्यास करायचो आणि जेव्हा अभ्यासाला बसायचो तेव्हा मी माझे जे काही शेड्यूल आहे या 2 तासामध्ये ते हातावर एकदा लिहून ठेवायचो. इथलचे पेपर प्रॅक्टिस जे होती त्याचा बेनिफिट मला खूप झाला, कारण की पेपर जे होते क्वालिटी पेपर्स होते आणि हार्ड पेपर्स होते, जेणेकरून मला फायनल नीटमध्ये जेव्हा मी बायोचा पेपर सॉल्व्ह केला तो मला खूप इझी वाटला आणि तो फक्त 40 मिनिटांमध्ये तो माझा पेपर सॉल्व्ह झाला. खूपदा कमी मार्क यायचे, त्यामुळे डिप्रेशन यायचं आणि जेव्हा डिप्रेशन आलं तेव्हा मी त्याला अनालायसिस करायचो कशामुळे आले. मार्क कमी आले तर मी शिक्षकांना भेटायचो, घरच्यासोबत बोलायचो आणि घरच्यांसोबत बोलल्यानंतर त्यांना कळायचं की मी खूप वेळ त्यांना बोलल्यानंतर कळायचं की याला कुठे ना कुठेतरी अडचण यायची, जेणेकरून ते मला त्या फेसमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी खूप मदत केलेली आहे. खूप मुलं विचारतात की आपला स्कोर जो आहे तो इम्प्रूव्ह कशा प्रकारे करायचा. तर मेनली स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी एक तुमची प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून तुम्ही काय करू शकाल की एक्झाममध्ये चांगला स्कोर करू शकाल. मेनली प्रॅक्टिसवर फोकस करायचा आहे आणि प्रॅक्टिस करताना मेनली PYQ जे आहेत त्यावर जास्त फोकस करायचे, जेणेकरून तुमच्या मागच्या काही वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे MCQ जे आलेले आहेत आणि कशावर जास्त फोकस केलं चाललंय हे तुम्हाला जास्त लक्षात येईल, जेणेकरून तुमचा स्कोर लवकर इम्प्रूव्ह होणार आहे. आणि ह्या माझ्या नीटच्या जर्नीमध्ये मी मेनली सोशल मीडिया पूर्ण इग्नोर केलेला आहे, जेणेकरून मला जास्तीत जास्त टाईम हा फक्त अभ्यासामध्ये मिळावा याचा प्रयत्न मी केलेला आहे. जेथे शॉर्ट नोट्सची गरज पडली तिथे शॉर्ट नोट्स बनवल्या, जेथे मला रिव्हिजन जास्त पाहिजे तिथे मी अजून कंपाइल्ड शॉर्ट नोट्स बनवल्या, जेणेकरून मी 5-10 मिनिटांमध्ये लवकरात लवकर त्याला रॅपिड रिवाईज करून जेव्हा आपली PCB होती तर त्या PCBमध्ये एक कमी टाईममध्ये मी चांगला स्कोर अजून कसा इम्प्रूव्ह करू शकेल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या ह्या नीटच्या जर्नीमध्ये मेनली माझं लक्ष होतं एक तर हार्डवर्क करणं, त्यानंतर पेशन्स ठेवणं, कारण की पेशन्सने स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतो. आणि मी जे काही केलं त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा होता आणि ह्या प्रामाणिकपणामुळेच हा माझा स्कोर आलेला आहे, जे की तुमच्या समोर आहे. माझा लास्ट मेसेज हा तुम्हाला हाच असू शकतो की स्वतःशी प्रामाणिक राहा, आपल्या आईवडिलांना फसू नका आणि शिक्षकांना नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहा, कारण की शिक्षकच तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करू शकतील. तुमच्या ज्या काही मिस्टेक्स आहेत त्यांना ते सापडू शकतील आणि तुमचा स्कोर जो आहे तुम्हाला स्कोर पाहिजे त्याच्यापेक्षा खूप अधिक स्कोर तुम्हाला जो आहे तुमचे टीचर्स तुम्हाला घेऊन देऊ शकतील. थँक्स.